तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ऑक्टोबर 2024ला कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन देवनार डम्पिंग ग्राउंडला त्या ठिकाणी असलेला कचरा साफ करण्यासाठी येत्या 3 वर्षात तो कचरा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतून 2368 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि धारावी प्रकल्पाच्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यासाठी या पद्धतीचा निर्णय घेण्यात आला। आता हा निर्णय धारावीच्या जनतेसाठी नव्हता। हा निर्णय जे ए गँग जे दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका आहेत मोदीजी आणि अमित शहाजी त्यांच्या आदेशाने हा निर्णय झाला होता। ए गँगला हा सगळं काम देण्यासाठी ए गँगनी पूर्ण काम त्या ठिकाणी कचरा साफ करण्याचं काम सुद्धा ए गँग घेणार। ए गँग कोण आहे? जसं महाराष्ट्रामध्ये डी गँग होती एक पहिले, तसं आता ए गँग तयार झालेली आहे। महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्या ए गँगला देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचे पैसे देवनार डम्पिंग ग्राउंडचं ते 2009 म्हणजे 1909 मध्ये ते ग्राउंड तयार झाले, म्हणजे डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं। त्याच्यावरचा असलेला कचरा हा महानगरपालिकेने साफ करायचा। महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही पैसे जनतेचे या मुंबईकरांचे पैसे त्याच्यामध्ये जातात, राज्याच्या जनतेचे पैसे जातात, ते पैसे सगळे खर्च करायचे आणि ए गँगला ही सगळी जमीन त्या ठिकाणी द्यायची। पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच्यामध्ये त्यांच्या 2 कंपन्या टाकल्या होत्या की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे। पण योगायोगाने सरकार बदललं, फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सरकारमध्ये पण गँगवार सुरू झाला। मी आज विधानसभेमध्ये औचित्याच्या माध्यमातून तो प्रश्न मुख्यमंत्री सभागृहात असताना मांडला आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाच मी प्रश्न विचारला की आपण याचं उत्तर द्यावं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जो गँगवार मलाई खाण्यासाठी कचरा खाण्यासाठी लागलेला आहे ते वास्तविकता काय आहे ते आपण स्पष्ट करावं। एकीकडे या पद्धतीनं ए गँगसाठी पैसे खर्च करायला आणि त्याची लूट करायची यांच्याजवळ पैसा आहे, पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्याजवळ पैसे नाहीत। अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचं नुकसान भरपाई देण्यासाठी यांच्याजवळ पैसे नाहीत। पण मेगा इंजिनिअरिंग असेल, ए गँग असेल आणि यांचं ज्याच्यात हिस्से आहेत या सरकारच्या लोकांचे, सरकारमध्ये बसलेल्या लोकांचे, ते हिस्स्यातले पैसे घेण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहे। अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली। मुख्यमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत आणि ते सभागृहातून चालले गेले। म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। राज्याची तिजोरी मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्यांच्या मित्राला लुटून देण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे, पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही। ही परिस्थिती आज आम्ही पाहिलेली आहे। खऱ्या अर्थानं हातावर कमवणारी खाणारी जी लोक आहेत त्यांच्या पोटाला सुद्धा पोट भरायचा आधार नाही अशी परिस्थिती आज मुंबई उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। म्हणजे पहिले आदिवासी पाड्यावर आपल्याला ती स्थिती पाहायला मिळत होती, आता ती पूर्ण परिस्थिती मुंबई आणि मुंबई उपमहानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। जे सरकारने आकडे जाहीर केले, म्हणजे एकीकडे सांगाई करायला आपण निघालेलो, एकीकडे आम्ही जागतिक लेवलवर आम्ही उंच भरारी करायचं स्वप्न सरकार आम्हाला दाखवते आहे, पण सरकारच्या लूटमारीमुळे आणि मुठभर लोकांचे बोके भरण्यामध्ये सरकारचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसतो आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात
आज मुंबई उपमहानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची लोक लहान मुलं आणि गरोदर महिला हे आपल्याला पाहायला मिळतात आहेत. नाना भाऊ, राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न असताना